तर भाऊनो आज आपण केल्या महाराष्ट्र दिनाची एकदम खतरनाक लाईव्ह थीमची डिझाईन केल्या. लाईव्ह म्हणजे प्रॉपर संपूर्ण बॅकग्राऊंड घेण्यापासून कसं आपलं महाराष्ट्राचा मॅप घेतला, महाराष्ट्र म्हणजे महाराज कसं ॲड केलं, टेक्स्ट कसं केलं, संपूर्ण फुटर जो का खालचा बघा शुभेच्छुकचा तो कसा ॲड केला, सगळं बेसिक ते ॲडव्हान्स आपण क्लिअर केलेलं आजच्या डिझाईनमध्ये. आजचं त्यामुळे ट्युटोरियल मोठं झाले तर कृपया आजचं शेवटपर्यंत बघा. जो शेवटपर्यंत बघेल त्याला नक्कीच सगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्स कळणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला युनिक काही गोष्टी आज शिकायला भेटणार आहेत. त्यामुळं चांगल्या प्रकारे व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा. भरपूर डीप गोष्टी आहेत. ही जी आपण एडिटेबल PHD फाईल दिल्या, त्यानंतर आपलं मटेरियल दिले सेपरेट, PLP फाईल पण एक आपल्या चांगल्या प्रकारे गोष्टी सेपरेटली दिलेल्या आहेत. नक्कीच चेक करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. बाकी भाऊंनो राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येत्या उद्या 1 तारखेपासून आपली बॅच चालू होणार आहे. भरपूर डीप प्रेम दिला, चांगल्या प्रकारे ॲडमिशन केला, त्याबद्दल धन्यवाद. आता एकच दिवस राहिला याचा. जे कोणी इच्छुक आहेत तीन लवकर ॲडमिशन डन करू शकताय. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तरी तिचे अजून ॲडमिशन सुरू आहेत. ऑनलाईन आपला 22-23 दिवसांचा असतोय, तोच आपला ऑफलाईन 30 दिवसांचा क्लास असतोय, 30 दिवस प्लस. ऑनलाईन आपला रोज संध्याकाळी 7 ते 8:30 1.5 तास शिकवला जातोय, त्याचंही डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. ऑफलाईन आपला सकाळी 10 वाजता क्लास असतोय, तो 1.5 तास प्लस शिकवला जाईल, प्लस 1 तास 2 तास प्लस आपल्याला प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाईल, तो 2.5 ते 3 तास प्लस आपला क्लास असतो, त्याचंही डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. ऑनलाईनचा विषय कसा आहे, त्यामध्ये 65 ते 70 GB डाटा मटेरियल भेटतोय. ऑफलाईनचा विषय कसा आहे, 110 GB ते 120 GB प्लस डाटा मटेरियल भेटतोय. यामध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला एक प्रकारे तुमच्या नावाचे कॅलिग्राफी भेटतील. ऑनलाईनला नॉर्मल सर्टिफिकेट भेटेल MS स्वरूपातलं, ऑफलाईनला फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट भेटेल. त्यानंतर तिन्ही सॉफ्टवेअर तुम्हाला भेटतील, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, फिल्मोरा. त्यानंतर ऑनलाईनचं ड्युरेशन कमी आहे, त्यामुळं नक्कीच गोष्टी कव्हर होतील, पण नक्कीच चांगल्या प्रकारे बेसिक ते ॲडव्हान्स फोटोशॉप कव्हर करून ऑल टाईप डिझाईन आहेत. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काय गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आहे आणि व्यावहारिक गोष्टी. असा सिक्वेन्स ऑफलाईनला आहे, पण ऑफलाईनचं ड्युरेशन जास्त असल्यामुळे जरा जास्त गोष्टी होतील, बाकी काही नाही. ऑफलाईनची जी काय फी आहे ती 10,000 आहे ओनली क्लासची, आणि राहण्याची जेवणाची सोय चांगल्या प्रकारे उत्तम केली जाईल, तिचे 7,000 एक्स्ट्रा, टोटल 17,000 फी जाते. जे लोकलचे 10,000 करून चांगल्या प्रकारे येऊन जाऊन तुम्ही क्लास करू शकताय. जे खास करून राहायलाच येणार आहेत त्यांच्यासाठी उत्तम सोय केली जाईल, 17,000 फी आहे. बाकी ऑनलाईनची सगळ्यांना स्वस्त, सगळ्यांना परवडणारी आपली 3600 रुपये फी आहे, 3,600 रुपये. जे कोणी इच्छुक आहेत ते नक्कीच वर तुम्हाला नंबरवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी राहिला विषय ओनली मोबाईलच्या क्लासचा, तर ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे नक्कीच मोबाईलचा क्लास करा. बेसिक टू ॲडव्हान्स एकदम टॉपचा क्लास आहे. त्यामध्ये ऑल टाईप डिझाईन, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी सगळे शिकवले वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये, जसं की फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम. व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल आहेत, भरपूर डीप आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स, सर्टिफिकेट, मटेरियल सगळ्या गोष्टी भेटून जातील. 1,500 रुपयाचा हा क्लास आहे, लगेच भेटेल. तर वर तुम्हाला नंबरवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. चला तर फायनली आपण बेसिक ते ॲडव्हान्स फोटोशॉपमध्ये प्रॉपर साईज घेण्यापासून, बॅकग्राऊंड क्रिएट करण्यापासून सगळ्या गोष्टी आपण आजच्या क्लिअर केलेल्या आहेत त्या बघूयात. तर फायनली आता आपण सुरुवात करतोय महाराष्ट्र डिझाईनच्या कन्सेप्टला. लाईव्ह डिझाईन आपण करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काही आपण गोष्टी ओपन करून ठेवल्यात. ह्या थीमचं हे फुटर आपल्याला घ्यायचं आहे, खालचं बंटी पाटील यांचं. त्यानंतर यातलं आपल्याला जर यूज करता आलं तर महाराज यूज करतो आपण या थीममधलं. आणि त्यानंतर इथं जर आपल्याला काही शेप्स लागणार आहेत आणि आपले कलर व्हील. ओके, कलर व्हीलचा नक्कीच वापर करा. कलर थिअरी असेल, डिझाईन प्रिन्सिपल असतील माहीत पाहिजे, त्यामुळेच आपली डिझाईनिंग नेक्स्ट लेवल बनत्या. तर आपल्याला साईज काय घ्यायची आहे, फाईल न्यू इंचेस करायचं. इथं 3x4 830 रिल्युशन किंवा 850 रिल्युशन ठेवलं तरी चालेल, आणि क्रिएट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की परफेक्शनच्या नादाला लागू नका. म्हणजे प्रॉपर अशीच एकदम कडक डिझाईन झाली पाहिजे, यांना नादाला लागू नका, कारण का मार्केटमध्ये तो टिकतच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो फास्ट डिझाईन करतोय, फास्ट डिझाईन तुम्ही करायची काय, ऑटोमॅटिक तुमची डिझाईन 100% सुधारेल. आता या इकडं आपण बघूयात काय काय आणि कशी कन्सेप्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळं आपल्याला ऑरेंज थीम ठेवणं गरजेचं आहे. मग ऑरेंज कलर कुठं आहे बघा, त्या लेवलला इथं ऑरेंज कलर आहे, त्या ज्या आसपासचं कलर यूज करायचं. जर तुम्ही येलोपासून चालू केला, येलो, ऑरेंज, रेड आणि रेड ऑरेंज, प्रॉपर या लेवलला हे तुम्ही कलर यूज केला तरी चालेल. या थीममध्ये सिमिलर कलर, मोनोक्रोमॅटिक थीम म्हणू शकता. जर यूज करणार असलं कॉम्प्लिमेंटरी थीम यूज करा, म्हणजे वेगवेगळ्या कलर थीम्स आहेत नक्कीच त्या लेवलला. तर आपण या लेवलला करूयात यूज, ट्राय करूयात या प्रॉपर लेवलला. आपण त्यातला कोणताही कलर तुम्ही पिकअप मारा आणि त्यानंतर त्या लेवलला तुम्ही तो कलर ठेवू शकताय. सॉलिड कलर ठेवला, त्यानंतर याला कंट्रोल आहे ना इन्व्हर्ट, आणि त्यानंतर मग आपला ग्रेडियंट घ्यायचा आहे व्हाईट कलर, आणि शिफ्ट होल्ड करून या साईडनं जरा मारला. त्यानंतर अपोजिट कलर आता कोणता तुम्ही घेऊन घेणार असाल तर तो घ्या. प्रॉपर लेवलला रेड कलर घेतला, मी पिक मारला, आल्ट होल्ड करून पिक मारायचा. तर ग्रेडियंट यूज केला तरी चालेल, पण हे सोपं पडते त्यामुळे मी जरा यूज करतो कंट्रोल आय आणि शिफ्ट होल्ड करून. फक्त हा जरा मला रेड कलर जरा डार्क थीममध्ये पाहिजे.
चांगल्या प्रकारे मिक्सिंग करून घ्या कृपया. डन. त्यानंतर ऑपोजिटला जरा याच आसपासचा जरा पिंक पर्पल या लेवलला यूज केला तरी चालेल. तर सॉलिड कलर असा प्युअर असा इथं कंट्रोलला हा यूज करायची गरज नाही आहे, तरी पण असो जरा मिक्सिंग थीमला बेटर दिसतोय. आणि त्यानंतर मग आपला राहिलेला हा ऑरेंज प्रॉपर व्हायलेटच्या ऑपोजिट साईडला आपण यूज करू शकतो. इथं कंट्रोल आहे, या लेवलला आपण अशी थीम ही घेतलेली आहे. तर या लेवलला असं मिक्सिंग थीममध्ये बॅकग्राऊंड केलं, चारही बाजूने 4 कलर आपण लावलेला आहे. तर याला नॉर्मल ठेवून असं चालणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे याला आपण सिलेक्टिव्ह कलरनं जरा जो काय खालचं लास्टचं 3 कलर आहेत त्यानं जरा मॅनेज करण्याचा प्रयत्न करत. आपल्याला जो टोन पाहिजे आहे तो टोन आणण्याचा प्रयत्न करत. आता ह्यात खरं वैशिष्ट्य म्हणजे व्हाईट कलर नाही आहे, त्यामुळे होणार नाही ॲडजस्ट. न्यूट्रल कलर चांगल्या प्रकारे ॲडजस्ट होईल. जर आपल्याला ऑरेंज टोन आणायचं त्या दृष्टिकोनातून जर आपण जाऊया. आणि त्यानंतर ब्लॅक पण आहे, न्यूट्रलच आपला बऱ्यापैकी लेवलला ॲडजस्ट झाला. आता याला असं ठेवून नाही चालणार. आता आपल्याला जायचं आहे पिंटरेस्टला. पिंटरेस्टवरून कोणतं पण एक प्रकारे नॉर्मल लेवलचं टेक्स्चर उचलायचं आहे, जेणेकरून एक स्टेबिलिटी येईल. सगळ्यात महत्त्व आहे ते ग्रॅडियंटला बघा. ग्रॅडियंट तुम्ही ज्या प्रकारे ॲड करताय त्या प्रकारे आपल्या डिझाईनमध्ये डेप्थ येते. ग्रॅडियंट असेल त्यानंतर आता ह्याला आपल्याला बॅकग्राऊंडला मिक्स करायचं झालं तर नक्कीच याला असं डायरेक्ट आपण मिक्स नाही करू शकत. याचा इमेज ॲडजस्टमेंट आणि ब्लॅक अँड व्हाईट केला की आपला कलर निघून जातो. त्यानंतर मग याचा तुम्ही ब्लेंड मोड चेंज केला की चांगल्या प्रकारे तो बॅकग्राऊंडला मिक्स होईल. एकतर कलर डॉज मारा किंवा ओव्हरली मारा. कलर ओव्हरली बेस्ट आहे. फील 0 बऱ्यापैकी लेवलला तुमच्या हिशोबानुसार ॲडजस्ट. ओके. त्यानंतर अजून काय भेटते का बघा आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर ही थीम एक आहे, किंवा अजून ऑपोजिट लेवलला भरपूर असे छान छान थीम्स आहेत. ट्राय करा ना, काय अडचण नाही. मिक्सिंग करण्याचा प्रयत्न करा. जेवढं चांगल्या प्रकारे मिक्सिंग होईल तेवढी आपली डिझाईन ही बेस्ट आणि सुंदर दिसणार आहे आणि बनणार आहे. हेच मिक्स होते का बघा चांगल्या प्रकारे. जरा स्ट्रेच करतो मी. आल्ट उल्ट पण लावायला त्याला. मास्क ग्रॅडियंट मिक्सचा सगळा खेळ आहे. मिक्स जेवढं करता येईल तेवढं करा, चांगल्या प्रकारे होऊन जाईल. डन. तर इथंपर्यंत आपण आलो आहे. बास. आता महाराष्ट्र घ्यायचं आपल्याला. तर इथं आपण सर्च करूयात महाराष्ट्र मॅप PNG. विक्जीवरचा छान आहे असा बघा. जो आपल्याला जास्त एक प्रकारे डिटेल देईल तो नक्कीच चांगल्या प्रकारे आवडेल. फ्री आहे, आपल्याला घेऊ शकतो आपण. फ्री डाऊन. तर आपला झालेला आहे डाउनलोड. डायरेक्ट आपली झिप फाईल आल्या. ही जी आपली आपण नॉर्मल लेवलची वेक्टर फाईल आपली जी आहे ती फोटोशॉपमध्ये डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप. पिक्सल चेक करा. इंचेस 27 आहे. 300 रेशो आहे. ओके आहे. जरा आपण इथं RGB कलर आलेलं आहे आपल्याकडं. याचा आपल्याला एक प्रकारे कसं काढायचं आहे. इथं आपला हा एरेझर टूल आहे. यातला मॅजिक एरेझर टूल घ्यायचा आणि क्लिक मारला की निघून जाते संपूर्ण बॅकग्राऊंड एका क्लिकमध्ये. चला याला घ्या तिकडे ड्रॅग ड्रॉप करून. कंट्रोल टी मारल्यावर फोकस राहतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंदाजपंची सगळ्या गोष्टी करायला. इथं आपल्याला रूल ऑफ थर्ड यूज करायचा आहे. कसं करायचं आहे. व्ह्यूमध्ये जायचं, न्यू गाईड लेआउटमध्ये जायचं. इथं कॉलम्स अँड रो 3 टाकायचं म्हणजे चांगल्या प्रकारे सेटअप आपला निघेल. त्यानंतर व्ह्यूमध्ये जाऊन लॉक गाईड्स करायचं जेणेकरून त्या गाईड्स हलणार नाही. त्यानंतर आता आपल्या पद्धतीनं आपण सेटअप मारू शकतो चांगल्या प्रकारे. याला पण तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे एक एक्स्ट्रा लेअर क्लिप यातला कलर उचलायचा, मारायचा एक वन साईडनं. ग्रॅडियंटच मारा कृपया. बेस्ट अशी थीम तुमची दिसून जाईल. त्याला आपण ॲडजस्ट करणार आहे. 2 मिनिट. इथे आपण
स्पॉट मारला. आता याला काय करायचं, आपल्याला एक प्रकारे एक्सपोजरला जायचं, क्लिप मारायचं आणि याचं एक्सपोजर जरा हेवी करायचं या सेटिंगमध्ये. आता याला पण असं नाही ठेवून चालणार, आपल्याला प्रॉपर लेवलला याला काय करणं गरजेचं आहे 100%. याला पण काहीतरी आपलं नॉर्मल अशा थीमचं जे काय टेक्स्चर थीम असेल तर नक्कीच ते मिक्सिंग करणं तितकंच गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हे आपण बघालो इथं कॉपी जे दिसेल ते उचलायचं. बघा परफेक्शनच्या नादाला लागू नका, मी ऑलरेडी समजून सांगितले तुम्हाला. फास्ट डिझाईन करण्याचा प्रयत्न करा. ह्याला क्लिप करायचा आहे आणि नक्कीच याचा ब्लेंड मोड नक्कीच चेंज करा तुम्ही. डन, परफेक्ट. आता महाराज घ्या. महाराज आपण घेऊ शकतोय चांगल्या प्रकारे. महाराजांची थीम बेस्ट अशी आपली आहे, वन साइडेड. तुम्ही हा इमेज घेणार असला हा इमेज घ्या किंवा खालचा आपला घोड्या बिड्याचा नक्कीच टाकला तरी चालेल. बेस्ट असं थीम दिसून जाईल, येऊन जाईल. महाराजांची थीम कुठं आहे बघा प्रॉपर. कंट्रोल टी, बरोबर महाराज मधोमध सेट करा आणि त्यानुसार मग आपला जो काय आपला भाग आहे हा ह्याचा मी डिलीट करतो आणि आपला ओनली जो काय महाराष्ट्र थीम आहे त्याला आपल्याला क्लिप करायचा आहे. कसं करणार क्लिप? पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींना म्हणजे ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्याला कन्वर्टर्स मोड ऑफ ऑब्जेक्ट करून घेऊयात आपण. क्लिप करा महाराजांना. क्लिप झालं त्यानंतर कंट्रोल जे मारून कॉपी मारायचं आहे, अल्ट होल्ड करून लावायचा आहे मास्क अँड देन जेवढा आपला ब्रश आहे तेवढा आपला हा रिकवर करायचा महाराजांचा. अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलला. तर आय होप इथंपर्यंत तरी तुम्हाला नक्कीच कळालेलं असावं चांगल्या प्रकारे. बाकी महाराजांच्या पाठीमागे जरा आपण ग्लो ॲड करूयात. म्हणजे महाराष्ट्र जे काय थीम आहे त्याच्याबरोबर खालच्या साईडला एक आपण एक्स्ट्रा लेअर ब्रश व्हाईट कलर ठेवा आणि तो असा बरोबर बॅक साईडला मारा स्पॉट आणि त्यानंतर याचा ब्लेंड मोड चेंज कलर डॉज आणि त्यानंतर तो फिल आपला 0 बऱ्यापैकी लेवलला फोकस छान असा येऊन जाईल. डन. तर आता आपल्याला थीम ॲडिप करायची आहे ती म्हणजे महाराष्ट्र दिनाची. तर नक्कीच जे काय करायचं आहे ते तुम्हाला नवीन ह्याच्यावर करायचं आहे म्हणजे कॅनव्हासवर करायचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे टायटल तुम्ही घेऊ शकता इथं महाराष्ट्र असं छान असं लेवलचं. नक्कीच महाराष्ट्र आपण टायटल घेऊयात असा युनिक अशा फॉन्टनं जो आपला ट्रॅडिशनल दिसणारा असा फॉन्ट घ्या जो आपला आहे DG शिवाय तर इथं जरा जे का -70 आहे ते मी 0 करतो जरा उगाच कमी आणि मग महाराष्ट्र MAHARA. आता इथे जर आपल्याला ग्लाइप्स यूज करावं लागेल. जर स्टायलिश काय गोष्टी पाहिजे असेल तर ग्लाइप्स यूज करा, डायरेक्ट तुमच्या गोष्टी होऊन जातील. याचा आपण कीबोर्ड पण देऊयात तुम्हाला नक्कीच बघूयात. ओ म्हणजे ट येते आणि महाराष्ट्र हा आपला भाग इथं आपला कंप्लीट झालेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्र या थीमला स्ट्रोक लावून चांगल्या प्रकारे युनिक लेवलला गोष्टी न्यायच्या आहेत. म्हणजे कसं करणार काय करणार या बघूयात आपण. आता पहिली गोष्ट म्हणजे जेवढं होता येईल तेवढं नक्कीच अजून तुमचं जे काय अंतर आहे महाराष्ट्रामधलं ते कमी करा. जे महाराष्ट्र आपण लिहिलं तरी चालेल. अतिशय सुंदर आणि बेस्ट थीम दिसून जाईल. त्यानंतर याला लावायचं आपल्याला याची एक कॉपी मारा, ही सेफ ठेवा कॉपी. त्यानंतर एपिक्स स्ट्रोक लावायचा याला आउटसाईडला स्ट्रोक लावा. एक प्रकारे बऱ्यापैकी लेवलला एक 30पर्यंत लावला तरी बेस्ट असा रिझल्ट येऊन जाईल आपल्याला. त्यानंतर जेवढा भाग राहिला आहे आपला तेवढा राईट क्लिक मारून राष्ट्र लेअर करायचे आहे आणि ती फिलअप करून टाका. हार्डनेस 0. डन. आता मग काय करायचं ह्याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करा. ह्याला पण एक एक्स्ट्रा लेअर चांगल्या प्रकारे यात आणि तुम्ही नक्कीच मिक्सिंग कसं पाहिजे तसं करा. उचला कलर मारायचा कलर 1 साइडेड 2 साइडेड तुमच्या हिशोबानुसार. इकडचा कलर उचलायचा मारायचा, वरचा उचला मारा, इकडचा उचला मारा. असं तुम्ही इतर कोणताही कलर उचला आणि मारा चांगल्या प्रकारे. नंतर मी महाराष्ट्र ॲक्टिव्ह करा. अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसेल.
आणि मग जय फक्त लिहायचं आपल्याला, जय महाराष्ट्र. इथं आपण घेऊयात इन्फिनिटी 47. ह्याचं अंतर आपलं लईच कमी झाले, त्यामुळे आपण वाढवूयात जरा. कलर विन मधला कलर घ्या, तेव्हा तुम्हाला जो योग्य वाटतो तो ठेवा. तर ह्याचा आपण व्हाईट ठेवूयात माझं मत आहे. आणि महाराष्ट्र जे लिहिलं आहे त्याचा आपला कलर आपल्या दृष्टिकोनातून जो पाहिजे, जसं की आता कलर बी लिहित आहे यातला आपला जरा हा कलर पिक मारला, याला ग्रॅडियंट टाईपमध्ये फिक्सअप करायचं. कसं करायचं, एक एक्स्ट्रा लेअर क्लिप, संपूर्ण गोष्टी आतल्याच आपण यूज करावले, काही स्वतःच्या आपण बाहेरनं काही गोष्टी घेणार बघा. असो आता एवढं झालं. हे महाराष्ट्र एकदम काय झालं, डल झालं. बरोबर, तू म्हणत असेल डल झालं. डल नाही झालं. आता आपण याला अजून करूयात की याला व्हायब्रन्स लावायचा कडक लेवलला, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरा विषय म्हणजे याला जरा एक्सपोजर लावायचं. ओके, आणि त्यानंतर मग याला काय करायचं आहे, इनर ग्लो लावायचा. इनर ग्लो, शॅडो नाही, इनर ग्लो. अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलचा. कलर डॉज, ऑपेसिटी बऱ्यापैकी लेवलला, आणि टन. त्यानंतर मी बिंबोस लावणार असेल तर ती आपली इच्छा, ते अजून नेक्स्ट लेवल जाईल. मग अजून तुमचा 3D लुकअप ते अतिशय सुंदर आणि बेस्ट. फक्त विषय कसा आहे, फक्त या एक्सपोजरचा विषय. जेवढं तुम्ही एक्सपोजर वाढवशीला तेवढं तुमचं जे काय महाराष्ट्रातील थीम आहे ते अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसेल. हा विषय, बाकी काय नाही. तर हे झालं इथंपर्यंत आपलं अतिशय सुंदर आणि परफेक्ट असं नियोजन आणि काम. ह्याला पण व्ह्यूल जरा टाकला तरी चालेल, चांगल्या प्रकारे जाईल, आपण छान दिसून जाईल. त्यानंतर ड्रॉप शॅडो, त्या महाराष्ट्राला पण ड्रॉप शॅडो आपण अतिशय सुंदर प्रकारे लावू शकतो. बाकी काही जास्त करायची गरज नाही. त्यानंतर मग आता आपलं काय नॉर्मल टेक्स्ट आहे तर ते घेऊयात आपण. ते नॉर्मल टेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे हिंद फॉन्टनं घ्या किंवा पॉपिन्सनंच घेऊयात. पॉपिन्स अतिशय बेस्ट आणि छान असा फॉन्ट दिसतोय. पॉपिन्स लाईट घ्यायचा आहे, इथं -50 ठेवायचा आहे आणि आपलं जरा कमी करा. एक प्रकारे -50 नको, 30 असू दे. ओके, बस. इथं आता आपण लिहूयात मराठी फोनेटिकनं महाराष्ट्र दिन. आता हे प्रॉब्लेम आला येऊ आपल्या वर्ल्ड डे लेआउटचा आहे, व हे आपण करू शकतो 2 मिनिटात. हे फक्त चेक करून घ्यावं लागतं एकदा. जागतिक कामगार दिन, याच्यावर डबल क्लिक मारायचं. हे जर ॲटोला टाका अंतर, इथं कॅरेक्टरचे पलीकडे पॅरेग्राफमध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जायचं आणि वर्ल्ड डे लेआउट करायचं. हे नॉर्मल सोल्युशन आहे. प्रॉपर सोल्युशन एडिट, प्रेफरन्सेस आणि टाईपमध्ये जायचं. टाईपमधून तुम्ही चांगल्या प्रकारे सगळं इथं वर्ल्ड डे लेआउट केला ना, पण त्याला नवीन कॅनव्हास घ्यायला लागतो, डायरेक्ट यावर होणार नाही. असो, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन. व आपण वर टाकत, कारण का अंतर जरा जास्त आहे. आता इथं आपण कॅरेक्टर इथनं जरा सेमी बोल्डला टाकत. कलर उचला यावरचा असा, कलर उचला यावरचा असा, तुमच्या हिशोबानुसार उचला. कलर जे का असतील ते सुटसुटीत अंतर ठेवा, काय गडबड नाही आपल्याला. अजून आपण फायनल करणार आहे, त्यामुळे चालू देईल आपलं. इथं आपल्याला लिहायचं आहे, तिथं लाईट करा, व्हाईट करा. निमित्त सर्वांना.
मिडल काढणं असलं तर मिडल पण काढा. लेफ्ट साईडने एक रेश वळाई बरोबर मिडलला येईल आणि त्यानंतर मग मिडल काढा. याचा पण जो कलर आहे तो आपण असा लाईट ठेवा म्हणजे डन होऊन जाईल. मंगलमय किंवा मनपूर्वक शुभेच्छा गेला तरी चालेल. ओके. यात अंतर आहेच. डन. त्यानंतर आपल्याला ह्यातमध्ये काही जरा शेप बीप टाकायचे आहेत, ते नक्कीच आपण टाकण्याचा प्रयत्न करूयात सुंदर प्रकारे. या अशा लेवलचा भाग घेतला आपण आणि त्याचा कलर केला पिवळा. त्याचीच कॉपी सगळीकडे मारत चला. ऑल्ट होल्ड करून कॉप्या निघतात बघा, लक्ष फक्त द्यायचं. डन. बघू शकताय अतिशय सुंदर आणि आपला हा बेस्ट असा भाग झालेला आहे. तर ह्या लेवलला आणि तुम्ही मागच्या साईडला काहीतरी नक्कीच रायगड फोर्ट बीट फोर्ट ते नक्कीच लावू शकताय, ते चांगल्या प्रकारे दिसेल. FORT फोर्ट, इंडियन फोर्ट, रायगड फोर्ट. आता ही जे काय असली बॅकग्राऊंड असतात का नाही हे पण नेक्स्ट लेवल दिसतात बघा. हा आपला रायगड बेस्ट आहे. कॉपी, कंट्रोल-V. हाफ थीम मध्ये वन साईड, हाफ थीम मध्ये वन साईड लावायचं, बाकी काय नाही करायचं. याला टाका बॅकला एकदम महाराजांच्या पाठीमागं आणि त्यानंतर मग इमेज ॲडजस्टमेंट ब्लॅक अँड व्हाईट पहिला विषय. दुसरा विषय इमेज कलर बर्न ओव्हरले चालेल का बघा तुमच्या हिशोबानुसार, चालला तर नक्की चांगली गोष्ट आहे. बर्न करा, कलर बर्न 0. जरा मोठाच ठेवला आहे आपण. ऑल्ट होल्ड करून लावायचा आहे. मास्क, ब्रश मारला त्यानंतर कंट्रोल-J, राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल, फिरवून तोच लावला परत. डन. तर इथंपर्यंत आपण आलोय चांगल्या प्रकारे. आता आपल्याला पुढं पण जायचं आहे नक्कीच. सगळ्या शेपचा भाग त्यांना आपला प्रॉपर सिलेक्ट करा, एका ग्रुपमध्ये टाका. त्याला मोठं बारकं तुमच्या हिशोबानुसार जरा ॲडजस्ट करा. त्यानंतर आता आपल्याला नक्कीच ही थीम जी आहे महाराजांची कितपत मोठी पाहिजे बारकी पाहिजे हे नक्कीच आपल्यानुसार आपण सेटअप करूयात. जरा खालीवर आपल्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूयात. फेस व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे त्या दृष्टिकोनातून. वरनं खालीपर्यंत सगळा भाग सिलेक्ट, बॅकग्राऊंड सोडून कंट्रोल-T मारून जरा खाली घ्या, कारण का आपल्याला जरा वरच्या साईडला डायलॉग टाकायला जागा भेटेल. चला आता डायलॉग कुठनं घ्यायचा आहे तो म्हणजे इथनं बघ घेऊ शकता तुम्ही, एक प्रकारे ChatGPT. हे सर्च करायचं आहे महाराष्ट्र दिन मराठी QUOTES इन 3 लाईन्स. चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहून टाकेल.
कॉपी, ही जे काय सर्वांना ह्याचीच कॉपी वर घ्या, डबल क्लिक, कंट्रोल व्ही. याला पण एक प्रकारे वर्ल्ड लेआउट सगळ्यालाच ओव्हरऑल. माझा पाहिजे फक्त इथं, माझं झाले मराठी फॉन्ट. माझा महाराष्ट्र सदैव महान. तर यादीमध्ये आपण हे कन्सेप्टचा भाग इथपर्यंत तरी आणलेला आहे, बघू शकता. डन. इथंपर्यंत चांगल्या प्रकारे तरी आलोय आपण. आता काही एलिमेंट्स मिक्सिंग करणार असाल तर ते नक्कीच करा चांगल्या प्रकारे. बाकी आपलं काम झाले बऱ्यापैकी लेवलला. आता आपल्या जरा फ्लॅग 3 गोष्टी ॲड झाल्या. नक्कीच खालचा भाग आपण ॲड करत कम्प्लीट लेवलला 90पर्यंतचा. ग्रुप अँड देन खालची पट्टी, बाकी काय नाही. फक्त आता आपल्या वरच्या डिटेल्सनुसार आपली जी काय खालची पट्टी आहे त्याचा कलर चेंज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कंट्रोल टी मारा, कंट्रोल टी, ऑल ओके. याला घ्या वर. डन. आता फक्त आपल्याला वरच्या डिटेलनुसार आपल्याला सगळं चेंजअप मारायचं आहे. फक्त आता इथला जरा डोक्याचा भाग कट झाला आहे, हा जरा आपण डिलीट मारून कंट्रोल जे, आल्ट होल्ड करून कॉपी अँड देन डोक्याचा भाग फक्त रिकॉर्ड. चला आता आपल्या थीमनुसार याला सेटअप मारायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे याचा ग्रॅडियंट आपण स्वतः तयार करा, किंवा आपल्याकडे तयार ग्रॅडियंट्स आहेत त्यातला यूज केला तरी चालेल. महाराष्ट्र थीम आहे, महाराष्ट्र डिझाईन म्हणजे दिनाची थीम आहे, त्यामुळे त्या लेवलला तसं आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि स्ट्रोकला लावायचा आहे तोच ग्रॅडियंट अपोजिट साईडला म्हणजे उलटा लावायचा. त्यानंतर इथं पण तीच थीम ट्राय करा. उलटा लावा. डन. बाकी काय बंटी पाटील यांचं जे काय नाव आहे ते नक्कीच रेड, आणि आपला जो काय कलर आहे त्या ग्रॅडियंटमध्ये आपण जाऊन ॲडजस्ट करत. ह्या फक्त गोष्टी डेमोसाठी घेतल्यात, कोणी पर्सनल जाऊ नका कृपया, ही विनंती. जर आपण असं ऑरेंज टोन ठेवला तरी चालेल, पण रेडच बेटर दिसतो आणि बेस्ट दिसतो. डन. बाकी ह्याचा जो काही कलर आहे तो नक्कीच आपला आपण वरच्या दृष्टिकोनातून रेड लावूया. इथला रेड म्हणजे एक प्रकारचा ह्याचा पण चेंज केला आपण, सगळ्या दोन्हीचा चेंज केला चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता काय आपल्याला शेप्स लावायचे. शेप लावल्यावर अजून नेक्स्ट लेवलला जाते, बघू शकताय. हा आपल्याला शेप लावायचा आहे प्रॉपर ह्या साईडला. कंट्रोल एजनं जरा आपला ऑन करा भाग. फक्त यातला आपल्याला काही भाग ठेवून बाकी सगळं डिलीट मारायचा आहे. एवढा सिलेक्ट केला, कट मारायचा, राष्ट्र करा, कट. एवढा भाग सिलेक्ट केला, एडिट, कट. त्यानंतर याला लावायचा आहे स्ट्रोक. इनसाईडला नको, आउटसाईडला लावूयात. आणि त्यानंतर याचा कलर करायचा, याचा फिल करायचा 0. झालं.
यातला इथला एक भाग आणि इथला एक भाग नक्कीच आता ॲक्टिव्ह ठेवायला नको, एवढं नाही सोडा हा विषय हा. या साईडला म्हणजे याला म्हणायचं असिमेट्रिकल बॅलेन्स आपण क्रिएट केला, ऑपोजिट साईडला लावला. त्यानंतर अजून काय करता येईल, यातला आपला हा शेपचा भाग घ्या. ऑल्ट होल्ड करून याची कॉपीवर डन. याचा आणि कलर तुम्ही नक्कीच चेंज करणार असेल तर डबल क्लिक मारून कोणताही ठेवा कलर, काय अडचण नाही. हा झाला असा विषय. त्यानंतर अजून तुम्हाला यातला कोणता भाग आवडतोय नक्कीच ड्रॅग, कलर डॉज, फिल 0, कंट्रोल जे, कंट्रोल टी, बस सिमेट्रिकल बॅलेन्स आपला आपण छान असा क्रिएट केला आहे. फक्त आता यातमध्ये जरा फ्लॅग बिग सेक्शन लावलं तर ते नक्कीच अजून नेक्स्ट लेवल जाईल. फ्लॅग PNG ऑरेंज फ्लॅग आपण टाकणं गरजेचं आहे, ते आपल्या पिंटरेस्टला आणि बेस्ट दिसेल बघा. अशा थीमचंच घेणं गरजेचं आहे. कॉपी, कंट्रोल V, याला कट करेल एका क्लिकमध्ये, कंट्रोल T, फ्लिप हॉरिझॉन्टल. नॉर्मल आणि बेस्ट असं पण सिम्पल थीम ठेवलेली आहे. यातली जी गोष्ट नको आहे ते आपण नक्कीच डिलीट मारून टाकूया, म्हणजेच कट मारून एरेज मारून टाकलं तरी चालेल. याला आपण करायचं फिल्टर, ब्लर, गौसियन ब्लर. डन. पुन्हा कंट्रोल J, कंट्रोल T, फ्लिप हॉरिझॉन्टल, फ्लिप व्हर्टिकल लावा. त्यानंतर इथं जरा असा हा भाग असा सेटअप केला तरी चालेल. अजून तुम्ही जेवढं ॲड करशील तेवढं नक्कीच कमी आहे. फक्त या थीममध्ये नक्कीच ही संपूर्ण कन्सेप्ट बघा. फायनल इफेक्ट, सिलेक्टिव्ह कलर, त्यानंतर इथला आपला व्हाईट्स बऱ्यापैकी लेवलला सगळा मॅनेज करा. त्यानंतर न्यूट्रल कलर हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो बघा. आणि त्यानंतर ब्लॅक्स. तुमच्या हिशोबानुसार जरा ॲडजस्ट केलं. त्यानंतर जरा व्हायब्रन्स, जरा सॅच्युरेशन, आणि त्यानंतर जरा एक्सपोजर. जरा ह्याला छोटं करून अजून आपल्या त्या डिटेल्सच्या गोष्टींना मोठं केलं तरी चालेल आणि अजून बेस्ट दिसेल. ऑल ओके. डन. ज्या काही स्पॉट्सच्या गोष्टी आहेत त्या आपण डिलीट मारूयात. कंट्रोल J, कंट्रोल T, या सगळ्या गोष्टी वर घेऊयात आपण आणि फायनल डन करूयात.
इकडे जरा आणि त्यानंतर इकडे जरा जरा महाराजांच्या पुढचा स्पॉट जो आहे जो आपण जरा कमी करूया. बस ही झाली आपली फायनल थीम. कशी झाली नक्कीच कळवू शकताय तुम्ही. चांगल्या प्रकारे तुम्ही सोशल मीडियाला ते यूज करा, चांगल्या प्रकारे टाकू शकता. आय होप कळालं असेल इथंपर्यंत सगळ्या गोष्टी. काय अडचण असेल, काय शंका असेल नक्कीच कळवा. बाकी क्लासचा विचार करा. अशाच थीमच्या गोष्टी क्लासमध्ये चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात. एकच दिवस राहिला आहे, नक्कीच ॲडमिशन डन करू शकता. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल किंवा मोबाईलचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटा लवकरचं पण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लॉयल डिक्रीम बाय. धन्यवाद.